नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण हा नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की हे माझं क्षेत्र नाही आहे. मी फार्मिंगमध्ये नवीन उतरलेलो आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय प्रॉब्लेम्स तुम्हाला भेटतात, काय नाही, या सगळ्या गोष्टीचं आपण ह्या ब्लॉगमध्ये डिस्कशन करणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये डिफिकल्टीज आहेत, ते तुम्हाला काय घडतात तसं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मला काय जे घडले ते अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो. यासाठी हा ब्लॉग बनवण्यात येत आहे. तर मी आता फार्मिंग चालू केले आहे. ओव्हरऑल 4-4.25 एकर शेत आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत, कसं करणार आहोत, येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. तुम्हाला माहिती आहे जसं की आता शेती आपल्याला परवडण्यासारखी राहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये बरेचशा प्रॉब्लेम्स निर्माण होतात हवामानाने, या सगळ्या गोष्टीमुळे निर्माण होतात. मग तुम्ही काळजी एवढीच घ्यायची आहे की आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन आपण काढू आणि आपण मिसळून या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काढू. तुम्ही जर बघाल तर ओव्हरऑल तुम्ही जर बघाल हे पूर्ण माळरान आहे. तुम्ही जर बघाल हे शेतीचा आमचा जो प्लॉट आहे हा पूर्ण माळरान आहे. ओके, कंप्लीट माळरान आहे. तुम्हाला मी आता जिथे आपण नवीन विहिरीचं बांधकाम केलं, विहीर पाडली आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणीही लागलेलं आहे. त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला मध्ये टाकून देईन. ठीक आहे, बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण आता आपल्या शेताकडे निघालेलो आहोत. जिथं आपण विहीर केलेली आहे तिथे जर तुम्ही बघाल तर हा आपला शेतीचा भाग आहे. बरेच वर्ष झाले इथे कोण शेती करत नाही आहे. तुम्ही जर बघाल तर हे असंच आहे. शेताला जायची वाट आहे मित्रांनो. तुम्ही जर बघू शकता तर हे अशा प्रकारे आपलं शेत आहे. तुम्ही विचार करू शकता इथं एखाद्या माणसाला जर रात्री अपरात्री यायची जर वेळ झाली तर तो माणूस कसा येईल, तुम्ही बघू शकता. तर फार अवघड आहे वाट. बरेचसे प्रॉब्लेम आले होते ज्यावेळेस आम्हाला विहिरीचं बांधकाम करायचं होतं त्यावेळेस. याच्यामध्ये आपल्याला रेती आणताना, खडी आणताना, सिमेंट आणताना, या सगळ्या गोष्टीची आपल्याला त्रास झाला होता. मित्रांनो, शेती हा काय सोपा विषय राहिलेला नाही आजकाल. तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत. तुम्हाला कामही भरपूर करावं लागतं. तेवढं काही सोपं राहिलं नाही आहे. आता हळूहळू रान बनवायचं काम चालू होणार आहे. हो का, तुम्ही जर बघितलं आता आपण माळावून खाली उतरलो, थोडीशी इथं काळी लाईन, काळी शेत सुरू होईल. आता आपलं जे शेत आहे ते एवढं काळं नाही आहे. हे ह्यांनी माती टाकलेली आहे शेतामध्ये, तर ती आहे. आता मी तुम्हाला आपला प्लॉट दाखवतो. हे आपलं शेत आहे मित्रांनो. तुम्ही जर बघाल तर सध्या इथे कोण शेत करत नाही ॲक्च्युली, त्याच्यामुळे हे शेत तुम्हाला असं दिसतं आहे. तुम्ही जर बघाल तर हा पूर्ण जो पट्टा आहे हा आपल्या प्लॉटचा आहे. हे आत्ता सध्या झाडं कापायचं काम चालू केलेलं आहे. ठीक आहे, मग आता ही आपली जी विहीर आहे ना, त्या विहिरीचं ही विहीर आहे आपली, जिथे आपण काम चालू केलेलं आहे. तुम्ही जर बघाल तर इथे आपलं विहिरीचं काम आहे. हे आपलं शेत आहे. हे जर तुम्ही बघाल तर हे नाली आहे, ह्याच्यातून पाणी येतं सरळ. पावसाचं पाणी ह्या नालीमधून सरळ येतं आणि असंच खाली जातं. ओके, हा आपला झुरा आहे. म्हणजे इथून हे जे पोळ आपण टाकणार आहे, ही पोळ एकदम स्ट्रेट अशी खाली जाणार आहे. ही जी पोळ आहे दगडाची, ही अशी स्ट्रेट जाणार आहे. तिथे खाली आपली विहीर आहे. हे असं शेत आहे आपलं, असंच वरपर्यंत आहे. तुम्ही जर बघाल तर तुम्हाला वरही मी दाखवतो आपलं जे शेत आहे ते कसं आहे. इथे यांनी केलेलं आहे. हा पण फार जुना आंबा आहे. हे बघा आंबे, बघितलात आंबे, तुम्हाला मी दाखवतो. हे आंबे आहेत. हा जो आंबा आहे फार जुने आहे. हे झाड जगवावं लागतात मित्रांनो. झाड जगवल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात. हे अशा प्रकारे आपलं शेत आहे. तुम्ही जर बघाल आपलं शेत हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे माळाने ह्याला वेढा घातलेला आहे. असं वर पूर्ण माळरान आहे आणि सेंटरला आहे ते आपलं शेत आहे. त्याच्यामुळे ह्याचा पाणीचा जो निचरा आहे तो पूर्णपणे ह्या शेतामध्ये येतो. पावसाच्या टायमाला ह्या शेतामध्ये बरंच पाणी तुंबून बसतं. त्यासाठी आपल्याला उपाययोजना करायची आहेत. आपल्याला ते माती टाकायची आहे. पण आत्तापर्यंत हे विहिरीचं काम आपलं झालं नव्हतं, त्याच्यासाठी हे सगळं काम रोखलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर बघितलं तर आपलं जे शेत आहे ते तुम्ही बघितलं फार छोटं आहे. इथे 90-92 गुंठे आपलं येतं, पण टोटल सगळं मिळून येतं. जर मराठवाड्यामध्ये आहोत त्याच्यामुळे इथे जास्त उष्णता असते, जास्त पाऊस पडत नाही. पाऊस पडला की तो बरंच पडतो. गेल्या वर्षी खूप जोरात पाणी पडलं, त्याच्यामुळे बरेचसे माती वाहून गेलेली आहे शेतातली. त्यामुळे बरेच लोक माती टाकत आहेत. तुम्ही जर पाठीमागे माझ्या ऑब्झर्व करत असाल
तर तिथे ट्रॅक्टर आहे, तर तिथे माती टाकायचं काम सुरू आहे, ते काम चालू आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे जी माती आहे ती चांगली नाही आहे, त्याच्यामुळे पीक हे पाहिजे तेवढं येत नाही. हळूहळू या प्लॉटची डेव्हलपमेंट जशी जशी होईल तसं तसं मी तुम्हाला दाखवेन. हे माझा नवीन प्रवास आहे, त्यासाठी या नवीन प्रवासासाठी तुमचा सपोर्ट लागेल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल. त्याच्यातून जर काही माहिती भेटली असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा. आता ही सिरीज आपण तशी चालू ठेवणार आहोत. विहिरी संदर्भात तुम्हाला अजून काही डिटेल हवे असतील तर डीप डिटेल्स मी टाकायचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर आजसाठी एवढंच. जय किसान जय भारत.